नमस्कार. पंढरपूर नगरपालिकेचे पडघम वाजायला लागलेले आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत करेक्ट कार्यक्रम. निवडणुकीच्या घडामोडींची ताजी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा आमचा प्रायोजित कार्यक्रम असणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये पंढरपूर शहरातील जे अभ्यासू पत्रकार आहेत ते या आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी असणार आहेत. मी आता आपल्याला सर्वांची ओळख करून देतो. माझ्यासोबत आहेत दैनिक लोकमतचे पत्रकार मोहनजी डावरे सर, माझ्या डाव्या बाजूला बसले दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार नवनाथजी पोरे सर आणि ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिंदे सर या बैठकीमध्ये सहभागी आहेत आणि मी सुनील उमरे. तर आपण या निवडणुकीची सुरुवात करत असताना आपण प्रथम जाऊया डावरे सरांकडे. सर, निवडणुकीची आता रणधुमाळी जी सुरू आहे, कशा पद्धतीनं आघाड्या या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसतील? पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक जवळपास आता 9 वर्षांनी होत आहे. त्यामुळं प्रथमच्या पहिल्या टप्प्यात मला वाटतं की दुरंगी लढत होईल असं चित्र होतं. विठ्ठल परिवाराने एकत्र येत परिचारकांच्या आघाडीसमोर भक्कम आघाडी उभा करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यानंतर परिचारक, आवताडे गट, बीजेपी त्यांनी काही समविचारी पक्षांना एकत्र घेत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जावे अशी त्यांनी काही समीकरणं मांडली. पण नंतरच्या काळात विठ्ठल परिवार एकत्र आल्यानंतर मागच्या 2 दिवसापासून त्यांच्यातही काही ताळमेळ फारसा दिसत नाही. एकत्र येण्या अगोदर जी काही चित्र निर्माण झालं की 9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत, परिचारकांसमोर पारंपरिक सत्ता असताना लोकांमध्ये असलेली नाराजी, त्याच्यामुळं विठ्ठल परिवार आल्यानंतर एक मोठं आव्हान उभा राहील असं एक चित्र होतं. पण 2 दिवसानंतर काय आमदार अभिजित पाटलांची भूमिका संदिग्ध दिसते. त्याच्यामुळं निवडणूक दुरंगी होणार का तिरंगी याच्यावर लोकांच्या मनात आता शंका आहेत. बरोबर आहे. अगदी तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला की महाविकास आघाडीच्या मध्ये एक वाक्यता आपल्याला दिसत नाहीये. सुरुवातीच्या काळामध्ये ते सगळे एकत्र येऊन बैठक घेतलेली दिसली, त्यामधून लोकांमधून देखील त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. तशी आता ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीची परिस्थिती आहे तशीच महायुतीची पण आहे असं आपल्याला वाटतंय का? महायुतीमध्ये सुद्धा महायुतीमधला जो मोठा घटक आहे शिंदे सेना भाजपबरोबर दिसत नाही. त्याच सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यांचं भाजपसोबत कुठं आणखी मिटिंग झाल्याचं, उमेदवारी मागितल्याचं काही दिसलेलं नाही. शिवाय भाजपमध्ये सुद्धा परिचारक आणि आवताडी हे परत 2 आतले गट आहेत. आवताडींना किती जागा सुटतात, परिचारकांना किती जागा मिळतात, ह्या पण त्यांच्यातल्या आणखी अंतर्गत गोष्टी आहेत. त्याच्यामुळं महाविकास आघाडी जशी विस्कळीत आहे तसेच महायुतीमध्ये सुद्धा एकदम काही आलबेल आहे असं चित्र नाही. शिवाय त्यांच्यावर पालकमंत्र्यांचा एक तिसरा डोळा जो आजपर्यंत स्थानिक राजकारणात कधी नव्हता, तो आता बाहेरचे एक तिसरा डोळा त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्यामुळं महायुतीमध्ये एक अस्वस्थता आहे. इथलं स्थानिक जे स्वातंत्र्य होतं नेतृत्वाचं किंवा जो मोकळेपणा होता तो कुठेतरी दाबले गेल्याचे एक चित्र महायुतीमध्ये आहे. त्याच्यामुळं पुढचं आणखी जाऊन हे आंतरविरोध जे आहेत महायुतीमध्ये ते कितपत टिकतात, कमी होतात, याच्यावर पुढची वाटचाल निवडणुकीची असेल. शिंदे सर, आता आपण या दोन्ही आघाड्यांचं आणि युतीचं आपण विश्लेषण ऐकलं की नगराध्यक्ष पदासाठीच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये रस्सीखेचमध्ये महाविकास आघाडीकडून कुणाची नावं चर्चेत आहेत आणि युतीकडून नावं कुणाची चर्चेत आहेत? सध्या वास्तविक पाहतात जसे निवडणुकीची आरक्षण जाहीर झाल्या जनतेमधून महाविकास आघाडी त्या प्रणिती भालके यांचे नाव प्रथमदर्शनी लोकांच्या माध्यमातून आल्यामुळं त्या नावाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत होता. पण जसं हे नाव पुढे येत होतं तसं महाविकास आघाडीने केलेली ह्या सर्वांची एकीची घोषणा, सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढवताना दिसताना, परंतु अलीकडच्या 2 दिवसात जो चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्या अभिजित पाटलांची भूमिकेकडे सर्वांचं लागलेलं लक्ष, त्यामुळं नेमके आता महाविकास आघाडी ह्यांची होणार का नाही हे आता गुलदस्त्यात आहे. पण एक चेहरा म्हणून प्रणिती भालके यांचा त्या नावापुढे आलेला होता आणि त्याचप्रमाणे बीजेपी मधून
वैशाली वाळुसकर, परत श्यामल सिरसट, स्मिता आदटराव आणि वैशाली मलपे, ह्या नावं पुढे आलेले आहेत. आणि त्यातच बीजेपी कडून गेल्या 9 वर्षापूर्वी ज्या भाजपकडून निवडून आलेल्या साधनाताई साधनाताई भोसले ह्या नगराध्यक्ष होत्या. ह्या जवळजवळ बीजेपी कडून 8 जणांची नावे समोर आली ते. आणि एकूण प्रथमदर्शनी ह्या स्वतः भालके कुटुंबाने किंवा भालके दोघांनी आपलं उमेदवारी काही जाहीर केलेली नव्हती. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं की महाविकास आघाडीकडून प्रणितीताई भालके आणि साधनाताई भोसले यांची नावं जवळपास त्या ठिकाणी रेसमध्ये होती आणि युतीकडून 8 नावं होती. तर मला काय म्हणायचं डावरे सर, महाविकास आघाडी ज्यावेळेस एकत्रित येत होती त्यावेळेस नागेश काकांच्या ज्या पत्नी आहेत साधनाताई यांचं नाव देखील चर्चेत होतं आणि मधूनच परत नंतर प्रणितीताईचं नाव पुढे आलं. काय नेमकं घडामोडी घडल्या? निवडणूक लागण्या अगोदर विठ्ठल परिवार एकत्र होईल आणि त्यातून नागेश काकांच्या सुविधा पत्नी असलेल्या माजी नगराध्यक्ष साधनाताईंचं नाव निश्चित होईल असं चित्र होतं. त्यावेळेस मला वाटतं की महिलेचं आरक्षण काही निश्चित झालेलं नव्हतं. ज्यावेळी सर्वसाधारण महिला हा मुद्दा पुढे आला आरक्षणातून, त्यावेळी लोकांमधून प्रणिती भालके एक सक्षम उमेदवार असू शकतात. त्यांनी भारतनानाच्या बरोबरीने केलेलं काम, त्याच्यानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात त्यांचा असलेला संपर्क, याच्या जोरावर लोकांनी त्यांचं नाव सुचवलं आणि त्यातून पुढे मग महाविकास आघाडी एकत्र करत असताना की नागेश काकांना कुठंतरी जाणवू लागले की आता लोकांमधून त्यांचं नाव पुढे येतंय, मला डावललं जातंय असं त्यांना ज्यावेळेस वाटायला लागलं. त्यावेळेस त्यांनी हळूहळू एकीकरणाच्या भूमिकेतून बाहेर पडत स्वतःचा वेगळा गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून मला वाटतं की त्यांची उमेदवारी जरी पुढे आलेली असली तरी सध्या त्या परिचारक गटाकडून त्यांना उमेदवारी मिळेल का नाही हे जरी अनिश्चित असलं तर ते लढण्यावर सध्या ठाम आहेत. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय तसं. म्हणजे महाविकास आघाडीतून ते आता बाहेर पडून भाजपच्या गोटातून त्यांची आता उमेदवारी ते प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतंय नेमकं की आता महायुतीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये 8 पूर्वीचेच होते, त्यामध्ये 9वी साधनाताईंची आता भर पडलेली आहे. काय निकष लागतील त्या ठिकाणच्या उमेदवारीसाठी? भाजपकडून उमेदवारीसाठी जे नाव पुढे आलेले आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीपासून वैशालीताई वाळुसकर, स्मिता आदटराव आणि श्यामलताई शिरसट यांची नावं प्रामुख्याने पुढे होती. आणि माझ्या आकलनानुसार परिचारकांना विचारल्याशिवाय भाजप इथं त्यांचा उमेदवार देणार नाही. तर परिचारकांकडून जी संमती येईल तोच उमेदवार भाजपचा असेल. बाकीच्या ह्या ज्या काही घडामोडी घडतात त्या भाजपला पूरक असतील. समजा साधनाताई भोसलेंची उमेदवारी त्यांनी ती उमेदवारी मागितली, याचा अर्थ त्यांना उमेदवारी मिळेल असं नाही. पण साधनाताई भोसले आणि त्यांचा गट भाजपला आता पुढच्या काळात मदत करेल, सोबत राहील. जो त्यांच्यापासून दूर गेला होता हे भाजपच्या दृष्टीनं फायद्याची गोष्ट म्हणता येईल. पण उमेदवारी ह्या 3 उमेदवारांपैकी एक होईल. वाळुसकर मॅडम, आदटराव मॅडम आणि शिरसट मॅडम या 3पैकी कोणीतरी एक होईल आणि परिचारकांना विचारल्याशिवाय ते जाहीर होणार नाही असं माझं मत आहे. नाही म्हणजे आता मला सिद्धे सरांना प्रश्न विचारायचा आहे की महाविकास आघाडीमध्ये प्रणितीताई का साधनाताई असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस जनमानसाचा कानुसा घेऊन प्रणितीताईंची उमेदवारी पुढे आली. त्याची नाराज झाल्यानंतर नागेश काकांनी महाविकास आघाडी सोडून भाजप बरोबर आले. तुम्हाला काय वाटतं की त्या ठिकाणी जर त्यांना त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला तर काका तिथं थांबतील की पुन्हा आघाडीकडे येतील? काय शक्यता आहे? कालच्या एकंदरीत चित्रानुसार तर काका स्थिर राहतील असं वाटत नाही, परंतु एखाद्या वेळेला 3री आघाडी करण्याची संकेत सुद्धा नागेश काका भोसलेकडून होतील. जर बीजेपीने त्यांना डावललं गेलं तर नागेश काकांच्या पत्नी साधना भोसले या 3ऱ्या आघाडीच्या उमेदवार सुद्धा असू शकतील. बरोबर आहे. तर गेल्या काही डावरे सर गेल्या काही आठवड्यामध्ये म्हणजे आता निवडणुकीची प्रक्रिया मध्यवर्ती येऊन ठेवले, म्हणजे 4-5 दिवसच अगदी राहिलेले आहेत की नगरसेवकांची निवडी करणं, नगराध्यक्ष पदाची निवडी करणं आणि तिथून प्रचार, या सगळ्या गोष्टीसाठीचा कालावधी अतिशय अल्प आहे असं एकंदरीत दिसतंय. आणि या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना आपण अनेक यापूर्वीच्या निवडणुका पाहिल्या. गेले 40 वर्ष झालं नगरपालिकेमध्ये सत्ता परिचारक गटाची आहे
आणि यापूर्वीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये निवडीचे अधिकार म्हणजे ते कोणत्याही पक्षात असले तरी ते स्थानिक सगळे अधिकार आहेत ते प्रशांतराव परिचारक यांच्याकडेच असायचे. या अशी पहिली ही निवडणूक आहे की त्यांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या काही नेतृत्वाकडून म्हणजे पालकमंत्री असतील, विद्यमान आमदार असतील, यांच्याकडून कुठेतरी हस्तक्षेप होताना दिसतो आपल्याला. 100% तशी परिस्थिती आहे. यापूर्वी कधीही पक्षाच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी पंढरपुरात येऊन नगरपालिकेचे जी काही संभाव्य उमेदवार असतील त्यांच्या मुलाखती कधीही घेतलेल्या ऐकवत नाही आपण. तर याच्या अगोदर असा प्रकार कधी घडलेला नाही. ही पहिली निवडणूक आहे की अगदी राज्य पातळीवरून आदेश काढले, काही जणांच्या नेमणुका झाल्या, पालकमंत्री काय निरीक्षक नेमले, स्टँडिंग आमदार असतील त्यांच्या मार्फत सध्या मला वाटतं मागच्या 2 दिवसापूर्वी पंढरपुरात काय मुलाखती घेण्यात आल्या. त्या मुलाखतीमध्ये पक्षाने स्पष्ट संकेत दिले की ही निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढायची. आता पंढरपुरातील बऱ्याच नगरसेवकांचा आजी माजी नगरसेवक असतील त्यांचा विरोध असताना सुद्धा आदेशच असतील तर काय करायचं अशी भूमिका पक्षाने मांडल्यानंतर काही नगरसेवकांनी स्पष्ट सांगितलं की बाबा आम्हाला कमळावर लढायला बाबा काय तिथे काय जातीय समीकरण असतील प्रत्येक प्रभागात जिथे काय मुस्लिम समाजाचे असतील किंवा इतर बाबाजी काय बीजेपीला न मानणारा वर्ग आहे तिथे काय त्या उमेदवारांची अडचण होऊ नये म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा आम्ही काय कमळाच्या चिन्हावर लढणार नाही. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं की बाबा तुम्ही किमान मुलाखती तर द्या, आपण शेवटच्या टप्प्यात आघाडी करून लढायचं किंवा पक्षाच्या चिन्हावर लढायचं हे आपण स्पष्ट करू असं जरी सांगितलेलं असलं तरी मला वाटतं शेवटकाळीचा मुद्दा जर लयच उद्भवायला लागला तर ते अर्धी लोक पक्षाच्या चिन्हावर अर्धी कमळाच्या चिन्हावर असं करून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे कमळावरती निवडणूक लढवा अशा पद्धतीचे पक्षश्रेष्ठीने आदेश दिलेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय की भाजपनं कमळावरती निवडणूक लढल्यानंतर फायदा होईल की त्याचा काही फटका बसेल? भाजपच्या एकूण सध्याच्या कार्यपद्धतीविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजीचा सूर दिसून येतो. परंतु स्थानिक पातळीवर निवडणूक होत असताना गटातटाचं, भावभावकीचं आणि जातीचं राजकारण खूप प्रभावी ठरतं. अशा वेळेला चिन्ह कुठलं आहे हे न बघता लोक उमेदवार कोण आहेत आणि कुठल्या पॅनलचा उमेदवार आहे हे बघून मतदान होईल. कमळ हे चिन्ह जरी असतं ते काही प्रमाणात इफेक्ट होईल, पण शेवटी ह्या निवडणुका स्थानिक आहेत आणि स्थानिक उमेदवार स्थानिक परिस्थिती बघून मतदान होतं. त्याच्यामुळे भाजपचं उमेदवारी असणं मला फार काही परिणामकारक वाटत नाही निवडणुकीवर. आता ह्या सगळ्या निवडणुकीच्या घडामोडी सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये एकत्रीकरणाची चर्चा झाली. कल्याणराव काळे असतील, भगीरथ भालके असतील, अभिजितआबा पाटील ही जी मान्यवर मंडळी आहेत विठ्ठल परिवारातले हे सगळे एकत्रित आलेले होते आणि कालांतराने ते सगळे लोक आता वेगवेगळ्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी अनिल दादा सावंत असतील, ही सगळी जी दिलीप बापू धोत्रे असतील, ही सगळी जी ज्येष्ठ मंडळी आहेत यांच्यामध्ये कुठेतरी एकोपा दिसत नाही. त्यामुळे भालके एकाकी पडतात असं आपल्याला वाटतंय का? 100% तसं आता तर चित्र दिसू लागलेलं आहे. कारण ज्या महाविकास आघाडीनं अशी ठामपणे भूमिका घेतलेली होती आणि ती भूमिका अगदी दिलीप बापू धोत्रे असतील, आमदार अभिजित आबा असतील, भगीरथ दादा भालके असतील, कल्याणराव काळे असतील, गणेश पाटील असतील, यांनी अगदी दिलीप बापूच्या हॉटेलमध्ये एकत्र येऊन सर्वांनी नारा दिला की आम्ही सर्व एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहे. परंतु गेल्या 2 दिवसापासून जे चित्र पाहायला मिळत आहे त्यामध्ये बरेच तफावत आपल्याला दिसत आहे. कारण अनिल सावंत एकीकडे मुलाखत घेत आहेत, आज अभिजित आबाने आता कारखान्यावर सर्व संचालकांची मिटिंग बोलवलेली आहे. त्यामुळे सध्याच्या वातावरणात भगीरथ भालके ह्या एकाकी पडलेलं आता तर सध्या दिसत आहे. त्यातच आता दिलीप बापू धोत्रे यांची भूमिका नेमकी काय आहे ही अजूनपर्यंत कळलेली नाही. आज वार आहे गुरुवार, दिनांक आहे 13 नोव्हेंबर 2025, दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि या वेळेपर्यंतची ही जी राजकीय घडामोडी आहेत त्यावरती आपण ह्या चर्चा केलेल्या आहेत. या वेळेनंतर देखील अनेक घडामोडींना वेग येणार आहे. कोण महाविकास आघाडीकडे जाईल, कोण महायुतीकडे जाईल, कोणी अपक्ष लढवतील, कोणी तिसरी आघाडी करेल. म्हणजे ह्या ज्या सगळ्या राजकीय घडामोडी आम्ही निपक्षपाती एक पत्रकार म्हणून आम्ही ह्या सगळ्या मांडण्याचा प्रयत्न आपल्याशी केलेला आहे. यामध्ये
जनतेला कळावं की नेमकं काय चाललेलं आहे, पंढरपूरच्या राजकारणामध्ये नेमकं काय चाललंय, की जे पंढरपूर शहरातले आहेत, जे पंढरपुरातचे रहिवासी आहेत परंतु अन्य ठिकाणी राहत आहेत, त्यांना हे समजावं म्हणून आम्ही हे अतिशय निपक्षपातीपणे मांडण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. हा आमचा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आपण कमेंट करून जरूर सांगा. त्यात काही चुका असतील, दुरुस्ती असतील तेही सांगा. ते आम्ही आमच्या पुढच्या भागामध्ये त्यावरती निश्चितच भर देऊ. धन्यवाद.